स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड आणि याचा धडा क्रमांक आहे 13 सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, GK. आता राजा म्हणजे किंग कशाला कोणता राजा म्हटलं जातं हे तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल, पण इंग्लिशमध्ये पाहिलं असेल. आता आपल्याला मराठीमध्ये बघायचं आहे. फुलांचा राजा कोण आहे? गुलाब. फळांचा राजा कोण आहे? आंबा. पक्ष्यांचा राजा कोण आहे? गरुड. प्राण्यांचा राजा आहे सिंह. आणि ऋतूंचा म्हणजे जे सीझन्स असतात त्यांचा राजा कोण आहे? वसंत ऋतू. आता राष्ट्रीयाची जी आपली काय प्रतीकं कोणती आहेत तर त्याच्याबद्दल दिलेलं आहे. फूल म्हणजे कोणतं फूल आहे की जे राष्ट्रीय फूल म्हणून ओळखलं जातं तर ते आहे कमळ. कोणता पशु आहे की जो राष्ट्रीय पशु म्हणून त्याला सन्मान मिळालेला आहे तर तो आहे वाघ. आणि असा कोणता पक्षी आहे की जो राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो तर तो आहे मोर. ध्वज, ऑफकोर्स ध्वज आपला हा तिरंगा ध्वज आहे. आणि राष्ट्रगीत काय आहे आपलं? जन गण मन. आणि राष्ट्रगीत वंदे मातरम. हे आपलं आहे सामान्य ज्ञान. हे सर्वांना माहीत असणं गरजेचंच आहे. पुढे आता प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल काय म्हटलं जातं ते बघूया. सशासारखा भित्रा. एखादं जर मूल भित्र असेल तर आपण काय म्हणतो? अरे किती सशासारखा भित्रा आहेस तू, हो की नाही? तसं. आता हरणासारखा कसा? चपळ. जर एखादी व्यक्ती फटाफट काम करत असेल, स्पीडने करत असेल तर आपण काय म्हणतो? अरे हरणासारखा चपळ आहेस एकदम, असं. गाईसारखा गरीब. गाईची जी उपमा आहे म्हणजे ती गरीब व्यक्तीलाच दिली जाते. म्हणजे स्वभावाने गरीब असणं. एखादा नरम व्यक्ती असेल, गरीब असतील स्वभावाला तर काय म्हटलं जातं? गाईसारखा गरीब आहे. राजहंसासारखा. एखादा सुंदर छान असं व्यक्तिमत्व असेल तर आपण काय म्हणतो? राजहंसासारखा ऐटदार, चोखंदळ असं आहेस. आता मधमाशी कशी असते? सतत काम करणारी असते. म्हणून एखादी व्यक्ती जर सतत काम करणारी असेल तर तिला काय म्हटलं जातं? मधमाशीसारखं काम करणार आहे. त्याला म्हटलं जातं दीर्घोद्योगी. आता काही असतात सिंहासारखे शौर्यवान. जर शौर्यवान व्यक्ती असेल तर त्याला सिंहाची उपमा दिली जाते. आणि जर एखादा इमानी व्यक्ती असेल तर त्याला म्हटलं जातं कुत्र्यासारखा इमानदार आहे. कारण कुत्रा हा प्राणी असा आहे की जो इमानदारीमध्ये त्याचा नंबर 1 लागतो. त्याच्यासारखं इमानी दुसरं कोणी नाही. कोल्ह्यासारखा लबाड. आणि जर कोण धूर्त व्यक्ती असेल तर त्याला म्हटलं जातं कोल्ह्यासारखा लबाड आहे, हो की नाही? आता पाहूया चवी म्हणजे टेस्ट. गोड काय असतं? तर साखर आणि गूळ. तुरट काय असतं? तर आवळा. आणि आंबट काय असतं माहिती आहे ना तुम्हाला? लिंबू आणि कैरी. खारट काय असतं? मीठ. आणि कडू कारलं. आता ही झाली माहिती, ही तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच आहे. आता व्यावसायिक मराठीमध्ये बघून घ्या काय काय व्यवसाय आहेत आणि ते कोण कोण करतात. शेतकरी काय करतो? शेती करतो. लोहार लोखंडांपासून वस्तू बनवतो. चांभार जो असतो तो चामड्यांच्या वस्तू बनवतो म्हणजे चप्पल, बॅग्स वगैरे. आणि वैद्य म्हणजे कोण? डॉक्टर काय करतात? रुग्णांना औषध देतात आणि त्यांचे उपचार करतात. पोलीस असतात, हे काय करतात? आपल्या देशाची किंवा राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम करतात. कुंभार काय करतात? तर मातीच्या वस्तू आणि मडकी बनवतात. न्यायाधीश जे न्यायनिवाडा करतात, न्याय मिळवून देतात लोकांना. सुतार काय करतात? तर लाकडी वस्तू बनवतात. फर्निचर बनवण्याचं काम सुतार करतात. आपण त्यांना काय म्हणतो? कार्पेंटर. तर गवंडी काय करतात? घर बांधण्याचं काम गवंडी करतात. धोबी कपडे धुण्याचं काम धोबी करतात. सैनिक म्हणजे सोल्जर, ते काय करतात? देशाचं रक्षण करतात. आणि शिक्षक काय काम करतात? अभ्यास शिकवण्याचं काम शिक्षक करतात. पोस्टमॅनचं काम असतं पत्र पोचवणं. आणि झाडूवाला कोणतं काम करतो? साफसफाई करणं. हे झाडूवाल्याला सफाई कर्मचारी असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे झालं सामान्य ज्ञान, जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. माहिती जर कळली असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. थँक्यू.